मंडळी, आज मी तुम्हाला बाप या विषयावर एक लेख वाचून दाखवणार आहे. जर तुम्ही स्वतः बाप असाल तर तुम्हाला मोटिवेशन मिळेल, आणि जर तुम्ही मुलगा असाल तर हा लेख तुमचं मन हेलावून टाकेल, आणि जर तुम्ही स्त्री असाल तर आज अश्रूंचा बांध फुटल्याशिवाय राहणार नाही, मी खात्रीने सांगते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी विजया. माझ्या विजयाच कवडसा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, 20-25 वर्षापूर्वी पेपरमध्ये एक लेख आला होता बाप या विषयावर, आणि लेखिका होत्या सौ सविता सुधाकर कुलकर्णी, कुरुडवाडी तालुका माडा, जिल्हा सोलापूर. यांनी हा लेख पाठवल्यानंतर मला तो खूप हृदयाला भिडला आणि मी तो तसाच लिहून घेतला, आणि मला आज असं वाटलं की तो तुमच्याशी शेअर करावा, म्हणून मी ॲज इट इज तुम्हाला वाचून दाखवणार आहे. मी याच्यात एकही शब्द माझा नाही, मी जसा लिहिला आहे तसाच तुम्हाला वाचून दाखवणार आहे. हा लेख 20-25 वर्षापूर्वीचा असल्यामुळे त्यावेळेच्या जनरेशननुसार काही शब्द आहेत, तर ते तुम्ही समजून घ्याल अशी माझी खात्री आहे. चला तर मग सुरुवात करूया. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो, पण घराच्या अस्तित्वाला खरंच कधी आम्ही समजून घेतलं आहे का? वडिलांचं महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त लिहिलं जात नाही, बोललं जात नाही. कोणताही व्याख्याता आईविषयी बोलत राहतो. संत महात्म्याने आईचंच महत्त्व अधिक सांगितलेलं आहे. देवादिकांनी आईचेच गोडवे गायले आहेत. लेखकांनी, कवींनी आईचं तोंड भरून कौतुक केलं आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते, पण बापाच्या विषयी कुठेच फारसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला, पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणारा. समाजात 1-2% बाप असे असतीलही, पण चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे अश्रूंचे पाट असतात, पण बापाकडे संयमाचे पाट असतात. आई रडते, मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनीच करावं लागतं, आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो, कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापते ना. पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहतं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. सर्वांवर आई मोकळेपणाने रडू शकते, पण रात्री उशीत तोंड खुपसून मुसमुसतो तो बाप असतो. आई रडते, वडिलांना रडता येत नाही. स्वतःचा बाप वारला तरीही बापाला रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना सांभाळायचं असतं. आई गेली तरीही रडता येत नाही, कारण बहिणीचा आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावरच सोडून गेली तर पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो. जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण त्याच वेळेस शहाजीराजांची ओढाताणसुद्धा लक्षात घ्यावी. देवकीचं, यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वसुदेवासही लक्षात ठेवावं. राम हा कौसल्याचा पुत्र अवश्य असेल, पण पुत्र वियोगाने तडफडून मरण पावणारा पिता दशरथ होता. वडिलांच्या टाचा घासलेल्या चपलांकडे बघितले की त्यांचं प्रेम कळतं. त्यांची फाटकी बनियान बघितली की कळतं आमच्या नशिबाची भोके त्याच्या बनियानला पडलीत. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला गाऊन घेतील, मुलाला लुंगी घेतील, पण स्वतः मात्र जुनी पॅन्ट वापरायला काढतील. मुलगा सलूनमध्ये 20-25 रुपये खर्च करतो, मुलगी पार्लरमध्ये 30 रुपये खर्च करते, पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरडत असतो. अनेकदा तो नुसतं पाणी लावून दाढी करतो. बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही, तो आजाराला मुळीच घाबरत नाही. पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भीती वाटते, कारण पोरांचं लग्न, पोरांचं शिक्षण बाकी असतं, घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसते तरीही मुलाला मेडिकलला, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढाताण सहन करून त्या मुलाला दर महिन्याला पैसे पाठवले जातात. पण सर्वच नसली तरी काही मुलं अशीही असतात की जे तारखेला पैसे येताच मित्राला परमिट रूममध्ये पार्ट्या देतात, आणि ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाची टिंगल करतात. एकमेकांच्या बापांच्या नावांनी एकमेकाला हाका मारतात. आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेने कोणी बघू शकत नाही, कारण घरात कर्ता जिवंत असतो. तो जरी काहीही करत नसला तरी तो त्या पदावर असतो आणि घरच्यांचं कर्म बघत असतो, सांभाळत असतो. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही, पण बाप होणं टाळता येतं, पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही.
आईच्या आई असणाऱ्याला अथवा आई होण्याला बापामुळेच अर्थ येतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात राहत नाही. पैलट करणीचे कौतुक खूप होतं, पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणाऱ्या बाळाच्या बापाची कोणीही दखल घेत नाही. चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई गं हा शब्द बाहेर पडतो. पण हायवेला रस्ता क्रॉस करताना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक अचानक लावतो, बाप रे हाच शब्द बाहेर पडतो. कारण छोट्या संकटासाठी आई चालते, पण मोठमोठे घाव झेलताना बापच आठवतो. काय पटते ना? कोणत्याही मंगलप्रसंगी घरातली सर्व मंडळी जातात, पण मैतीच्या प्रसंगी बापालाच जावं लागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नाही, पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरुण मुलगा उशिरा येतो तेव्हा त्याची आई नाही तर बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी सर्वांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळांसाठी उंबरठे झिजवणारा बाप, घरच्यासाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप खरंच किती ग्रेट असतो ना. वडिलांचे महत्त्व कोणाला कळतं? लहानपणीच वडील गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात. त्यांना एकेका वस्तूसाठी तरसावं लागतं. वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलताना बापाचा बदललेला आवाज एका क्षणात कळतो. मग ती अनेक प्रश्न विचारते. कोणतीही मुलगी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या भोवल्यावर चढते. मुलगी बापाला जाणते, जपते. इतरांनी सुद्धा असंच आपल्याला जपावं हीच बापाची किमान अपेक्षा असते. मंडळी, कसा वाटला लेख आणि कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि हो, लेख कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझे असे छान छान नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम कळतील. धन्यवाद.